महेंद्र पब्लिक स्कूलमध्ये सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण समारंभ दिमाखात संपन्न। विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, पालक देखील झाले भावुक। नंदुरबार येथील महेंद्र पब्लिक स्कूलमध्ये सीनियर केजीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण समारंभ अत्यंत उत्साह, आनंद आणि भावनिक वातावरणात दिमाखात पार पडला। कार्यक्रमाला हस्ती पब्लिक स्कूल व हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन, हस्ती पब्लिक स्कूलच्या संचालिका शीतल जैन, नगरसेविका सायली रघुवंशी, निझर येथील बाबूराव पाटील, शाळेच्या संचालिका पिनल शहा, प्राचार्य अरुण पाटील, पीटीए अध्यक्ष जयेश जैन, ज्योत्स्ना बांगड यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली। यानंतर सीनियर केजीच्या चिमुकल्यांनी रंगतदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली। दिव्यता पटेल व क्रियान बांगड यांनी निरागस शब्दात आपले शाळेतील अनुभव बोलून दाखवले। संचालिका पिनल शाह यांनी पालकांसाठी विशेष मेडिटेशन सत्र आयोजित केले। या सत्रातून पालकांना आपल्या मुलांच्या बालपणीच्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्याचा अनोखा अनुभव मिळाला। या क्षणी संपूर्ण पालकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले। यानंतर विद्यार्थ्यांनी पुस्तक व यावर आधारित प्रेरणादायी सुविचारांचे पठण केले आणि वाचनाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले। मान्यवरांच्या हस्ते व सर्व विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले। कैलास जैन यांनी भविष्यातील खरी संपत्ती आपले मुलंच असल्याचे सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खगेंद्र कदम बांडे यांनी केले। समारंभ यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनापासून परिश्रम घेतले। या प्रसंगी कैलास जैन काय म्हणाले ते पाहूया। निघरून आलेले एक वय आल्यानंतर हे लक्षात येतं की आपली खरी संपत्ती हे दुकान, फॅक्टरी, घर नाही, हे आपली मुलं आहे। आणि ते जेव्हापर्यंत समजतं तेव्हापर्यंत बराच उशीर झालेला असतो। आज तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मुलांना ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि आता आयुष्याच्या त्या एक मोठ्या टप्प्यावर उभे आहे, कारण पहिलीचा प्रवास आता त्यांचा सुरू होणार आहे पुढच्या वर्षापासून। तुम्ही खरोखर एक असं ठरवा की तुमचं मुलं म्हणजे मुलगा मुलगी जेव्हाही घरी येतील तेव्हा तुम्ही टी व्ही बघू नका, बिलकुल ठरवून घ्या। माझ्याकडे काही पालक असे आहेत की जे दिवाळीचे 15 दिवस आणि एप्रिल मेचे 1.5 महिना म्हणजे जेव्हा शाळेला सुट्टी असते तेव्हाच त्यांच्या घरी फक्त टी व्ही चालू होतो, इतर वेळा त्यांच्या घरी टी व्ही बंद असतो। तर तुम्ही असं स्वतःशी ठरवा की तुमच्या मुलासाठी तुम्हाला हा त्याग करायचा आहे। विशेषतः वडील किती करू शकतील मला माहीत नाही, पण आई ही त्यागाची मूर्ती ओळखली जाते। तुम्ही नक्की ते करू शकता असं मला खात्री आहे। दुसरी गोष्ट, तुम्ही प्रयत्न करा की मोबाईल आपला जीवनाचा अविभाज्य अंग जरी असला तरी जेव्हा मुलं तुमच्यासोबत घरी असतील तेव्हा मोबाईलवरती फेसबुक, इंस्टा, टिकटॉक आणि यूट्यूब जे काही आहे ते बघू नका। तुमचा मोबाईल बाजूला ठेवा। फोन जेव्हा येईल तेव्हा नक्की तो फोन उचला, अदरवाईज तो फोन बाजूला ठेवा। कारण आता इथं सिनियर केजीचे काही मुलं असतील आणि काही पालक तुमचे माझ्याशी सहमत असतील की आजच्या क्षणाला पण तुमच्या मुलांना मोबाईलची सवय लागलेली आहे आणि सवय दुसरी कोणी लावलेली आहे मित्रांनो। तुम्हाला काय वाटतं शाळेने लावली का? शाळेमध्ये मोबाईल जमा असतात शिक्षकांचे, ही सवय तुम्ही लावलेली आहे। तर थोडेसे खडे बोल मला सांगणं गरजेचं होतं। मी जरा जास्त बोललो असेल तर तुमची माफी मागतो, पण तुमच्या मुलांसाठी सांगतोय म्हणून ते समजून घ्या। विशेष करून या शाळेला मी अनेक वेळा येतो। या शाळेचे जे वातावरण आहे म्हणजे आपण कॅम्पसमध्ये शिरतो, मग आपल्याला काही वास्तूमध्ये शिरल्या एक प्रसन्न वातावरण वाटतं, काही ठिकाणी आपण शिरलो तर आपल्याला असं प्रसन्नता वाटत नाही। या शाळेला जेव्हा मी शिरतो तेव्हा एक प्रसन्न वातावरण वाटतं आणि या शाळेमध्ये जेव्हा मी येतो या शाळेत मलाही काहीतरी शिकण्यासारखं वाटतं। अनेक गोष्टी मी इथं बघतो, इम्प्लिमेंट करतो। पिनल तशी माझ्याशी वयाने बऱ्याच लहान असेल, पण 12, 15, 10, 20 वर्ष लहान असेल, कारण वय तिला विचारता येत नाही, कारण मुलींना म्हणजे महिलांना वय विचारू नये आणि पुरुषांना पगार विचारू नये असं काहीतरी लिखित नियम आहे। पण ती बऱ्यापैकी माझ्या लहान आहे, पण ती जरी लहान आहे तरी मी बऱ्याच वेळा तिला मला स्वतःचा गुरु समजतो, कारण तिच्याकडनं मी ते शिकतो। मी शाळेमध्ये जेव्हा येतो तेव्हा हे प्रसन्न वातावरण मिळतं, त्याच्या मागे तिची मेहनत तर कार्यभूत आहे। पण विशेष कौतुक मी प्रिन्सिपल अरुण पाटील सर आणि ते सगळे शिक्षक शिक्षिका बंधू भगिनींचं
आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं करू इच्छितो की वर्षभर हे सातत्याने तुमच्या मुलासाठी मेहनत करत असतात. तुमच्यासाठी हा साधारणतः 1 तासाचा कार्यक्रम असेल, पण या 1 तासाच्या कार्यक्रमासाठी किमान 8 दिवसाची तयारी करावी लागते. तुम्ही जर इथं प्रॉप बघितले असेल तर तो प्रॉप बनवायला 3-4-5 दिवस लागून जातात. ते प्रॉप काय बनवायचं ते प्लॅनिंगला 3-4 दिवस लागून जातात. आणि तुमच्या 1 तासासाठी, खरं तर सांगू का, तुमच्या 1 तासासाठी पण नाही, या मुलांच्या आयुष्यात आणि तुमच्या आयुष्यामध्ये तो एक मेमोरेबल क्षण राहावा, ही आठवण सदा तुमच्या मनात राहावी, याच्यासाठी केलेली मेहनत असते. तेव्हा माझी अशी कळकळीची विनंती की आपण सगळ्या शिक्षक आणि शिक्षिका, कारण आपण भारतामध्ये म्हणतो की गुरु हा सगळ्यात मोठा आहे. आई आणि वडिलांनंतर आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं स्थान असेल तर गुरुचं आहे. तर आपण त्या सगळ्या गुरूंना